मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवेवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली। सोलापुरातील जेऊर या भागात वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली। दगडफेकीच्या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा मात्र झाली नाही। मात्र मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवेवर दगडफेक करण्यात आली। दगडफेकीनंतर जी दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो, दगडफेकीच्या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा मात्र झाली नाही। पण मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आलेली आहे। सोलापुरातून जेऊर या भागात वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आलेली आहे। दगडफेकीच्या घटनेत सुदैवाने मात्र कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही। मात्र दगडफेकीचे दृश्य आपण पाहतो। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत जोडलेत। अनिकेत, वंदे भारत वरती अशा प्रकारची दगडफेक झाली आहे जेऊर या भागामध्ये, मात्र कुठल्याही प्रकारचा धोका इजा प्रवाशांना झाले नाही। मात्र दगडफेकीचे नेमकं कारण काय, दगडफेक करणारे कोण आहेत याचा काही शोध लागलाय का? नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आहे, त्याची रात्री अज्ञाताकडून जे आहे त्याच्या या एक्सप्रेसवरती दगडफेक करण्यात आलेली होती। आणि आपण जर पाहायला गेलं तर या एक्सप्रेसच्या खिडक्याच्या काचा देखील फुटल्याचं चित्र या दृश्याच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। आणि सुदैवानं या एक्सप्रेसवरती जी दगडफेक झाली त्याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणतीही इजा झाली नाही। मात्र मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती सोलापूरच्या दिशेने येत असताना जेऊर या ठिकाणी जे आहे ह्या एक्सप्रेसच्या काचा ज्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत। आणि आपण जर बघितलं गेलं तर या गाडीमध्ये जेव्हा काचा फोडल्या त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच असा गोंधळ निर्माण झाला होता, कारण ही दगडफेक जी आहे ती कोणत्या कारणामुळे झाली याचा देखील अद्याप पता चाललेला नाहीये। त्यामुळे चोरीच्या उद्देशानं ही दगडफेक केली की काय असा देखील अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतोय। त्यामुळे याचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलीस त्या ठिकाणी हजर झालेले होते नक्कीच आणि रेल्वे पोलिसांकडून या ठिकाणी या सर्व दगडफेकीची जी अगदी आहे ती अनिकेत, पुढील अशी खूप कारवाई खूप सुरू आहे। धन्यवाद। या